नमस्कार मंडळी, फेटेक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, भरपूर दिवस झाले म्हणजे जवळपास 3-4 महिने होत असतील आपण या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता। आज अपडेटच असे आहे मित्रांनो की मला व्हिडिओ अपलोड करावाच लागतो, कारण अपडेटच इतकी वाईट आहे। अगोदरच युट्यूबरना भरपूर सारे क्रिएटर परेशान आहेत, त्यांना 4000 तासच वॉच टाइम कंप्लीट होत नाही, तर 8000 वॉच टाइम त्यांना कधी कंप्लीट होणार। तर मित्रांनो, आता नवीन अपडेट अशी आलेली आहे की युट्यूब चॅनल मॉनिटाइज करण्यासाठी अगोदरची जी पॉलिसी होती ती होती 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाइम। तर मित्रांनो, आता ती चेंज झालेली आहे। सबस्क्रायबर तर आपल्याला 1000 पाहिजेत, पण वॉच टाइम आपल्याला 4000 नाही तर 8000 वॉच टाइम हा युट्यूब चॅनल मॉनिटाइज करण्यासाठी लागणार आहे। म्हणजे बघू शकता युट्यूबने किती स्ट्रिक्ट केलेलं आहे, म्हणजे भरपूर सारं ट्रिक केलेलं आहे। कारण की 4000 तासच करण्यासाठी युट्यूबर परेशान होतात, एक तास वाढवण्यासाठी एक तासच त्यांचा वाढत नाही। तर मित्रांनो, युट्यूबने भरपूर सारे स्ट्रिक्ट नियम केलेले आहेत। हा नियम तुम्हाला आताच लागू होणार नाही, 2027 सुरू होणार आहे तेव्हा हा नियम तुम्हाला लागू होणार आहे। तोपर्यंत तुमच्याकडे भरपूर सारे दिवस आहेत, तुम्ही युट्यूब चॅनल तुमचं मॉनिटाइज करू शकता। 4000 तास कंप्लीट करून आणि 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करून तुम्ही तुमचे युट्यूब चॅनल मॉनिटाइज करू शकता। युट्यूबने भरपूर सारं स्ट्रिक्ट केलेलं आहे। तर माझं एक स्वतःचं असं मत आहे की युट्यूबने का केलं असेल, कारण मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, युट्यूबवरती प्रत्येक व्हिडिओवरती ऍड लागत असते आणि ते ऍडचा पैसा हा युट्यूबला काही मिळत असतो आणि आपल्याला काही मिळत असतो। म्हणजे कसं आहे की युट्यूबचं काय मत असेल माझ्या मते की जे क्वालिफाय म्हणजे चांगल्या कॅटेगरीचेच लोक युट्यूबवर आले पाहिजेत। म्हणजे कसं की चांगला अभ्यास करून, उदाहरणार्थ कसं आहे की समजा 8000 तास वॉच टाइम आपल्याला युट्यूबने कशासाठी दिलाय की आपण व्यवस्थित युट्यूबवरती शिकाव की व्यवस्थित कसं काम केलं जातं, थंबनेल कसं बनवलं जातं, व्हिडिओची स्क्रिप्ट कशी लिहिली जाते, व्हिडिओ कशी एडिटिंग केले जातात, हे 8000 तास म्हणजे वॉच टाइम काय तोपर्यंत आपल्याला तो कालावधी दिलेला असतो शिकण्यासाठी। मग शिकल्याच्या नंतर आपण काय करतो की 8000 तास 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्याच्या नंतर आपलं युट्यूब चॅनल आपण काय करतो, मॉनिटाइज करतो। तर युट्यूबने आपल्याला तो दिलेला एक टाइम असतो की एवढं तुम्ही कंप्लीट करा आणि नंतर अप्लाय करा। मित्रांनो, जसं की आपल्याला समजा आपण पेपरमध्ये 1 वर्षाचा पूर्ण सिलेबस असतो आणि 1 वर्ष अभ्यास केल्याच्या नंतर आपल्याला बोर्डाची वगैरे परीक्षा एकदा द्यावी लागते, तसंच काम आहे। आपल्याला पूर्ण याचा अभ्यास वगैरे करून पूर्ण 8000 तास वॉच टाइम कंप्लीट करून 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करून त्यानंतर आपल्याला अप्लाय करायचं आहे। युट्यूबने भरपूर सारा स्ट्रिक्ट केलेला आहे आणि याच्यात युट्यूबचा सुद्धा फायदा आहे मित्रांनो, कारण मी तुम्हाला सांगतो यामध्ये युट्यूबचा जास्त फायदा आहे। कारण 8000 वॉच टाइम करण्यासाठी भरपूर सारा वेळ लागतो आणि भरपूर जवळपास युट्यूबवरती जर पाहिलं आपण तर युट्यूबवर जर पाहिलं असेल तर जवळपास 30% चॅनल, फक्त 30% चॅनल मॉनिटाइज झालेले असतात, बाकी 70% चॅनल मॉनिटाइज झालेले नसतात। आणि त्यांचा संपूर्ण रेव्हेन्यू म्हणजे संपूर्ण जो पैसा आलेला असतो 70% चॅनलचा, तो पूर्ण पैसा युट्यूब स्वतः ठेवत असतो। त्यामुळे तर युट्यूबने केलं असेल ना असं काही सांगू शकत नाही आपण, पण मी एक माझा अंदाज सांगत आहे की जास्त कसं असतं, युट्यूबवर जेव्हा आपलं युट्यूब चॅनल मॉनिटाइज होईल तेव्हा युट्यूब काय करतो, 55% आपल्याला, 45% युट्यूबला, म्हणजे शॉर्ट मध्ये अलग आहे आणि लॉंग व्हिडिओ मध्ये अलग आहे। जेव्हा आपलं युट्यूब चॅनल मॉनिटाइज नसतं तेव्हा पूर्ण त्या युट्यूब चॅनलचा पैसा जो आहे तो युट्यूब ठेवत असतं। मॉनिटाइज झाल्याच्या नंतर समजा आपल्याला अर्धा पैसा आपल्याला मिळतो, अर्धा पैसा युट्यूब चॅनलला मिळतो, पण मॉनिटाइज होण्याच्या अगोदर पूर्ण पैसा युट्यूबला मिळत असतो, पूर्ण ऍडचा पैसा युट्यूबला मिळत असतो। तर मित्रांनो, याच्यामुळे युट्यूबनं जर स्ट्रिक्ट जर केलं नसेल, कारण की 8000 वाढवल्याच्या नंतर भरपूर सारे युट्यूबरला जास्त वेळ लागेल मॉनिटाइज होण्यासाठी, असं सुद्धा असू शकतं। हे मी माझं मत सांगत आहे। तर मंडळी, तुमचं मत काय आहे या विषयावरती नक्की कमेंट करून सांगा। युट्यूबने कशामुळे हा वॉच टाइम वाढवलेला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि मी आता इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन। चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।